नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन आलोय। व्हिडिओ असा आहे, पण तुम्हाला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे। कारण काय झालंय, प्रत्येक यूट्यूबरला सध्या काय झालंय 25, 30, 40 एवढे व्ह्यूज येत आहेत। तर त्याला कारण काय असेल याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ बनतोय। तर त्याला कारण काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओवर सांगणार आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला आपल्याला दोन मित्रांना वोट करायचा आहे आणि भरभरून वोट करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता एक सांगतो की जे आपले व्ह्यूज 25 ने 30 येत आहेत आणि आपले सबस्क्रायबर किती आहेत 1,500 2,000 आणि व्ह्यूज येत आहेत 30 ते 40। तर असं का होतं? पण तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, लक्ष देऊन ऐकलात तर तुमचा त्याचा फायदा होणार आहे। असं का होतं? काय लोकांना असं झालंय की आपला चॅनल डेड तर नाही झालंय। तर मित्रांनो, डेड झालाय की नाही हे सुद्धा जाऊन व्हाईट स्टुडिओवरती तुम्ही चेक करा, आपल्याला व्ह्यूज काय येत नाही। खास हा तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। आणि व्ह्यूज काय येत नाही तर तुम्हाला एक सांगतो, आजकाल काय झालंय, आपण काय करतो, समजा एखादा तुम्ही रेसिपीचा व्हिडिओ बनवताय, तेच करता 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 दुसरीकडे गेलात, बाहेरचा एखादा ब्लॉग बनवलात आणि तो ब्लॉग बनवला बाहेरचा एखादा आणि तो जर व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्या जर व्हिडिओला तुम्हाला चांगले सबस्क्रायबर मिळाले आणि व्ह्यूज चांगले जर आले तर लक्षात घ्या, तो व्हिडिओ आहे तो पण आपल्याला प्रॉब्लेम करू शकतो। त्याला कारण काय हे लक्षात घ्या, तुम्ही काय सांगता ते। कारण तो व्हायरल व्हिडिओ तुम्हाला दोन काम करावं लागणार आहे त्यासाठी। काय, एक तर जसं तुम्ही बाहेरचा ब्लॉग बनवलात आहे तसा तरी बनवा, नाही तर पहिले तुम्ही रेसिपीचे किंवा दुसरं इतर काय बनवत असेल तर तसा बनवा। त्याला काय होत आहे माहितीये, तुम्ही एखादा जर व्हायरल झाला तो तुमचा व्हिडिओ बाहेरचा, तर तुम्हाला कंटेंट तेच ठेवायचं आहे। त्याला कारण कसं की तुम्ही नंतर आलात की परत दुसरा व्हिडिओ बनवला, त्याला व्ह्यूज नाही येणार। किंवा दुसरं कारण काय आणखी असतं की तुम्ही 2-2, 3-3 महिने व्हिडिओ टाकत नाहीये, ते एक डेड होण्याचं कारण असतं, हे लक्षात घ्या। म्हणून आपण काय करायचं आहे, जेवढे व्हिडिओ जे आपल्याला चांगले व्ह्यूज जे मिळाले ते चेक करायचं। आपण कोणत्या व्हिडिओला मला व्ह्यूज चांगले मिळाले, कंटेंट काय होता, त्यावरतीच आपण हे व्हिडिओ बनवायचे। नाहीतर तुमचं चॅनल डेड व्हायला म्हणजे तिथे त्याला काही अर्थ राहणार नाही, डेड होणार हे तुम्हाला पण कळणार नाही। कारण काय आहे, तुम्ही जो व्हिडिओ तुमचा जो व्हायरल झालेला आहे ते लोकांकडे युट्यूब बिलकुलच मग इम्प्रेशन पाठवत नाही। कारण का, तुम्ही दुसरेच व्हिडिओ तयार केला चालू, कारण एकच ठेवा। जर तुमचे ब्लॉग आहे तर ब्लॉगच ठेवा, रेसिपी आहे तर रेसिपीच ठेवा, किंवा तुम्हाला जे कंटेंट तुमचं जे नेहमीच आहे तेच ठेवा आणि त्याच्यामध्ये नक्की तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल। तर मी तुम्हाला ह्यासाठी सांगायचं मित्रांनो की खूप काय आणखी सांगतो तुम्हाला की तुम्ही जर बाहेर गेला एखाद्या ठिकाणी की बाबा मला असं ह्याच्याबद्दल माहिती द्या, तो बरोबर तुम्हाला माहिती देणार, पण घाबरून जायचं नाही। आणि चॅनल डेड होत आहे की नाही तुम्हाला सांगितलं की व्हाईट स्टुडिओमध्ये जा आणि व्हाईट स्टुडिओमध्ये पहिले बघा तुम्ही सर्व, आपल्याला युट्यूब ह्या व्हिडिओला किती इम्प्रेशन पाठवलं आहे, दुसऱ्या व्हिडिओला किती पाठवलंय, त्याच्यावरून समजतं आपलं चॅनल डेड झालंय की नाही झालंय। तर एकदम पण आपण मित्रांनो घाबरून नाही जायचं, कारण काय आहे, ह्या गोष्टी असं होत जात असतात। आणि जर तुम्हाला व्ह्यूज येतच नाही आहेत एवढं काम करून, तर तुम्ही नवीन चॅनल बनवा, हे मी आत्ता सांगून ठेवतो। कारण का, जर तुम्हाला व्ह्यूजच येत नाही एवढी मेहनत करून, तर डेड झाला आहे समजायचं आणि आपल्याला नवीन चॅनल खोलायचं। नवीन लोकांना सध्या काय झालंय, लगेच व्ह्यूज मिळतात आणि एकदा नवीन चॅनल बनवलं, ज्या तुम्हाला चॅनलला ज्या व्हिडिओला तुम्हाला चांगले व्ह्यूज आले लक्षात ठेवा, तर मग कंटेंट तेच ठेवायचं, थोडासा 19-20चा फरक करायचा आणि व्हिडिओ बनवायचे। मग तुम्हाला कळेल की बरोबर दादांनी जे सांगितलं होतं ते बरोबर आहे, एकच कंटेंट ठेवा, वेगवेगळे करू नका जास्त। माझं ठीक आहे, कारण मी जास्त ब्लॉग गावचेच असतात माझे,
आणि आता तुम्हाला माहितीचे व्हिडिओ बनवताय युट्यूबचे, बरोबर आहे. त्यामुळे माझे त्याप्रमाणे मग बरोबर आहे. पण तुम्ही चेक करून बघा तुम्ही कुठचे व्हिडिओ बनवला होता आणि तुमच्या कोणत्या व्हिडिओवर व्ह्यूज आले होते, ते कंटेंट घ्या. जास्त मिक्स करत राहू नका. जर तुम्ही रेसिपीचेच बनवताय तर रेसिपीचेच बनवा, त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ एखादा व्हायरल होईल. काय होतंय, आपण 1000 ठिकाणी वेगवेगळे मनात कोण आलं, चल एखादा सेलिब्रिटी आला, एखादा युट्यूबर आला का आपण जाणार युट्यूबरकडे की आणि म्हणणार अरे माझा. आता काय होतं, एखाद्या युट्यूबरला गेला आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल गेला, काय बोलतो लक्षात ठेवा, तो व्हिडिओ तुमचा व्हायरल गेला आणि त्याला व्ह्यूज चांगले आले आणि चांगले सबस्क्रायबर आले, तर तुम्हाला डायरेक्ट युट्यूबर तेच मिळणार आहेत का? नाही मिळणार. कारण मग तुम्हाला सगळे युट्यूबर शोधायला लागणार, कारण तुमचा व्हिडिओ त्या लेवललाच गेला. कारण माहितीचे व्हिडिओ एखादा युट्यूबर फेमस आहे त्याच्याकडे जर गेलात, असे तुम्ही नेहमी तर जाऊ शकणार नाही. पण नेहमी आपण काय करतो ह्याचा लक्षात ठेवून काम करायचं. आपल्याला बाबा सोपं कुठचं जाईल आणि एकच कंटेंट जर ठेवला तर नक्की व्हिडिओ तुमचे चालणार आहे. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न होता मित्रांनो, की व्हिडिओ आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझे 20 येत आहेत, 25 येत आहेत, कधी 40 येत आहेत, ह्याच्यावरती व्ह्यूज येतच नाही आहेत, सबस्क्रायबर वाढतच नाही आहेत, वॉच टाइम वाढतच नाही, तर वाढणार कसा? पहिला चेक करा आपलं चॅनल डेड झालंय की नाही. जर चॅनल डेड झालं नसेल आणि तुमचं इम्प्रेशन जर पाठवत असेल युट्यूब तर चांगलं आहे. नाही पाठवत असेल समजायचं की एवढे वर्ष झाले. आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही गॅप बिलकुल टाकू नका, महिन्याचा 2 महिन्याचा. इम्प्रेशन मग युट्यूब पाठवत नाही. तुम्ही जरी तुमचे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलंय तरी सुद्धा तुमच्या त्या नोटिफिकेशन पाठवणार नाही, एकदा तुमचे जर व्हिडिओ नाही चालत आहेत तर. हे लक्षात ठेवा. असे व्हिडिओ बनवा तुम्ही की जेणेकरून जे नेहमी आपण काय काम करतोय घरी, नेहमी आपल्याला कशावर इंटरेस्ट आहे ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा. वेगवेगळे जर केला तर बघा, नाही इकडचं धड तुम्हाला व्ह्यूज मिळणार ना, तिकडचे मिळणार आहे. आता मी एक लक्षात घ्या, माझंच घ्या, मी 2 प्रकारचेच व्हिडिओ जास्त बनवतो. कसले की हे तुम्हाला माहितीचे आणि माझे गावचे ब्लॉग तर कोणीही बघतो. पण जास्त मी मला ह्या चॅनलला म्हणजे मी जे आता तुम्हाला माहिती देतो युट्यूबर बद्दल, युट्यूबची, त्याच्यामध्ये पण मला व्ह्यूज मिळत आहेत. आणि मी जरी गावचा व्हिडिओ टाकला, बाकीचा कुठचाही टाकला तर व्ह्यूज मिळत आहेत. आणि एक लक्षात ठेवा सांगतो, जर का आपला 10% आपल्याला जर लक्षात ठेवा काय बोललो, 10% जरी व्ह्यूज मिळत आहेत तर आपलं चॅनल बरोबर चाललं आहे. 10% जरी आपल्याला व्ह्यूज मिळाले तरी चॅनल आपलं चांगलं. त्याच्यापेक्षा थोडे जरी 8 किंवा 9% जरी चालला तरी पण चालेल. आता मला एक सांगा, 5-5 लाख लोकांचे आहेत ना सबस्क्रायबर आहेत की नाही, पण त्यांना व्ह्यूज किती येतात? 20, 25, 40, 45. पण 5 लाख, मग आपले किती आहेत? 2, 2.5 आणि 5,000. 5,000 मधले जरी तुम्हाला 10% मिळाले तरी काय प्रॉब्लेम. आपण चेक करायचं व्हायटी स्टुडिओमध्ये नेहमी जाऊन की बाबा आज ह्या व्हिडिओ मला इम्प्रेशन किती पाठवलं आहे, मागच्या व्हिडिओला युट्यूबने इम्प्रेशन किती पाठवलं, हे चेक करायचं. व्हायटी स्टुडिओवर सगळं तुम्हाला मिळत आहे. पण आपण थोडासा आळस करतो, कारण व्हायटी स्टुडिओची माहिती घ्यायला पण तुम्ही कधी कधी किचकिचतात. का स्वतः शिक्षण तुमच्याकडे, माझ्यासारखं थोडा कमी शिक्षणवाला आहे. ज्यांचं शिक्षण तुमच्याकडे, प्रत्येक व्यक्ती युट्यूबर आपला जो आहे तो चांगला, त्यांच्याकडे शिक्षण आहे, तुम्हाला लगेच कळतं. मी सांगायच्या अगोदर तुम्ही व्हायटी स्टुडिओवरती जा, चेक करा की आपल्याला युट्यूब किती आपल्याला पाठवत आहे इम्प्रेशन की नाही पाठवत आहे. जर तुम्हाला इम्प्रेशन पाठवत नसेल तर नक्की तुम्ही चॅनल नवीन बनवा. आज मी तुम्हाला सांगतोय, जर एवढी वर्ष समजा तुम्ही काम करता युट्यूबवर आणि इम्प्रेशन पाठवत नाही तुमच्या व्हिडिओला, तर अर्थ नाही काय त्या चॅनलवरती राहून. आणि जर तुमचे व्ह्यूज 10%, 8% किंवा 9% येत आहे ना, तरी बिंदास तुमचा व्हिडिओ चालणार आहे ते आणि चांगलं आहे चॅनल. हे लक्षात ठेवायचं मी जे काय सांगतोय. तर मित्रांनो, हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास व्हिडिओ होता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.